महाराष्ट्र सरकारचे नॉर्म्स पाळतात की नाही? हा, मग तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सांगितलं तिसरी पासून हिंदी शिकायसाठी फॉर्म द्या म्हणून. कुठे तो फॉर्म? कुठे आहे तो फॉर्म? मी लावलेला. दाखवा जरा. ते काय पॅरेंट्स कन्सर्न फॉर्म काय आहे? हा, कशाला दिलं तुम्ही? हे मला हे सांगा. ये ना, मैं आपको बता रहा हूँ, जो एजुकेशन डिपार्टमेंट के गवर्नमेंट ऑर्डर हमारे पास आए थे. ये ऑर्डर आया तो मुझे दिखाओ. सुनिए, जो आया था तो हिंदी थर्ड लैंग्वेज और थर्ड लैंग्वेज स्टार्ट करना, जो एनईपी के हिसाब से, ठीक है, वो हिसाब से हम लोग ने अपने हिसाब से हमने कंसर्न फॉर्म भेज दिया. और इसके बाद वो ऑर्डर को स्क्रैप करके उसको होल्ड करने के लिए दोबारा हमारे पास आया. तो दोबारा आ गया. तो हम लोग ने हिंदी लैंग्वेज अभी तक कोई भी क्लास में स्टार्ट नहीं किया. अरे आपने ये नोटीस दिली आहे तुम्ही? एक सेकंड. हे नोटीस दिली आहे तुम्ही? फॉर्म पाठवलाय की पालकांना संमती फॉर्म? एक मिनिट. औपचारिक विषय बघा. तुम्ही टीचर आहात म्हणून आम्ही तुमची रिस्पेक्ट करतोय. पण जर तुम्ही मराठी भाषेची रिस्पेक्ट करणार नाही तर आम्ही विसरणार की तुम्ही टीचर आहे. हे लक्षात ठेवा. कारण आम्ही पण टीचरकडनं शिकलो आहे. समजलं ना? आम्ही पण शिकलो आहे टीचर लोकांकडनं. तर आमची पण एक फरज आहे की ना. तुम्ही न्यूज नाही बघत काय? ये फॉर्म यांना पण लेटर आला असेल. ये फॉर्म इसका पहले गया. अरे सर, हे कधी गेलाय? 2 दिन पहिले. 2 दिवस अगोदर गेलाय. परसों काय? तुम्हाला माहित नसेल मग म्हणून बोलतोय ना. ऑथॉरिटी पर्सनला बोलवायचे. बोलतात तुम्ही जे राईट पर्सन त्यांना सांगा ना बोलायला. तुम्ही बोलू नका. कसं आहे, तुम्हाला जर माहित नसेल ना तर प्लीज बोलू नका. अरे मॅडम, त्यांना माहित नाही का? मॅडम आपलं नाव काय? मॅडम सॉरी, दळवी. आपण मराठी आहात, बरोबर आहे ना? मॅडम ऐका ना. नाही, चुकी झाली नाही तुमच्या शाळेकडनं. ह्याचा अगोदर पण माझ्या शाखाध्यक्ष इथं आला होता. तुम्ही एक मेसेज इंग्लिश मध्ये, एक मेसेज तुम्ही हिंदीमध्ये, आणि तुम्ही केलं नाही. तुमची चूक कशी होते? ह्याच्या अर्थ तुम्ही मराठी भाषेला डावलताय ना. सर मी स्वतः महाराष्ट्र म्हणून तुम्हाला बोलतोय ना. म्हणून तुम्हाला बोलतोय. असं नका करू मॅडम. नाही, आम्हालाही चालणार नाही. हे तुम्ही चुकीचं करताय. पूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस पेटला हिंदी सक्तीच्या विरोधात. शेवटी सरकारला तो जीआर रद्द करावा लागला. परंतु काही शाळांमध्ये जाणून बुजून असे पत्र दिले जातात की तुम्हाला जर हिंदी शिकायची असेल तर तिसरी पासून आम्ही हिंदी शिकू, या सगळे पद्धतीने शिकवतात. आता ही शाळा आहे, हे एक मंदिर आहे. आता मंदिरमध्ये जाऊन आम्ही तोडफोड तर करू शकत नाही. म्हणून आज आम्ही शाळेमध्ये आलो आहोत. पूर्ण आमची महाराष्ट्र नवनिर्माण चांदिवली विधानसभेची टीम, आमच्यासोबत बाजूचे पदाधिकारी पण आलेत, सर्वेश भाऊ. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की या पद्धतीने कुठेही जर तुम्ही हिंदी लादण्याचा प्रयत्न केला एक वेगळ्या रस्त्याने तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही. आम्ही हे चालून देणार नाही. आणि आज मलंकारा हायस्कूलमध्ये हा कृत्य घडलेला आहे. आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही विनंती केलेली आहे, मॅडम आम्हाला तो पत्र पाहिजे. चूक झाली तर त्याचे एक पत्र काढून टाका की आमच्याकडनं चुकून हे झालेलं आहे. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मराठी भाषेची.